मिळत आहेत. एक युवा उद्योन्मुख गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर बॅटर आहे अथर्व फराटे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओ प्रचंड वेग, पहिला बॉल बरोबर पंचांनी पाहिले त्या ठिकाणी आणि सांगतायत पंच यस बॅटीला स्पर्श करून तो बॉल निघून गेला होता. परफेक्ट डिसिजन सर नाशिर शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक दिग्गज खेळाडू सर नाशिक शेख आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते ते संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. योग्य डिसिजन, परफेक्ट डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. स्ट्रेट अंपायर आपण पाहतोय सर नाशिर शेख, त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर सर सुबोध गडसे आणि थर्ड अंपायर म्हणून आपण पाहतोय सर सूर्यकांत अडाव. असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम, भव्य दिव्य आयोजन आणि हा पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अथर्व स्ट्रायकिंग एंडला, डावखुरा फलंदाज. पुढचा बॉल आत्ता अपील केली, पुन्हा एकदा बॅटीला स्पर्श केला होता. चांगला प्रयत्न फिल्डरने जरूर केलाय त्या ठिकाणी, चांगलं बॅकअप दिलं गेलं आणि तदनंतर मात्र आणखीन एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 1 या आकड्यावर. चांगली सुरुवात गोलंदाजीसाठी आपण पाहतोय निखिलला. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय निखिल दांडकर. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये, त्यांची पावलं देखील वळताना पाहायला मिळत आहेत. काही प्रेक्षक ऑनलाईन आमच्या समवेत जुळलेत. या सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अनिकेत सरमळकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अथर्व. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम चिंतामण 11 या संघाकडून. हो चांगला बॉल आहे. पंच मात्र वाईड बॉल घोषित करतील. अतिरिक्त धाव आली, एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि गोलंदाज निखिल दांडकर याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. जर निखिलने या मॅच मध्ये हॅट्रिक घेतली तर मयुरेश मुंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला दिलं जाईल. अगदी विशाल शेलार देखील क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलंय. आपल्या देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. यावेळेला काय क्षेत्ररक्षण केलंय सिद्धेश भोसले. अगदी खूप सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतली सिद्धेश भोसले यांनी आणि आता मात्र इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिड ऑन मध्ये तैनात होते. त्यांच्या माध्यमातून धावा झाल्या धावफलकावरती 2-3 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजाने हाताळलेत. 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. निखिल दांडकर हे षटक हाताळत आहेत. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऑरेंज आर्मी चिंतामण 11. हो चांगला बॉल. आता उसळी घेतली बॉलने पिचिंग झाल्यानंतर. बरोबर जाईल यष्टीरक्षक मयुरेश भवर यांच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येईल. चांगली संघ बांधणी पाहायला मिळते टीम सिद्धेश पॅकर या संघाकडून. चांगला संघ बांधलाय. पुढचा बॉल फटका खेळलाय. मोठा क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या बरोबर हातामध्ये आणि आता मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते पाहायचंय. यस पंचांचा इशारा आलाय. षटकार. सिद्धेश यांनी देखील सांगितलं की यस हा षटकार आहे. बरोबर त्यांनी देखील खेळाडू वृत्ती दाखवली आहे आणि आलाय सिक्सर. ओहो चांगला बॉल आहे. आता मात्र हा बॉल डॉट येताना पाहायला मिळते. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर आता मात्र
या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 8. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, झेल त्याने जरूर पकडलं, पण थोडंसं जर आपण पाहिलं तर त्याचा बॅलन्स मात्र त्या ठिकाणी चुकला आणि तदनंतर मात्र हा षटकार पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय चिंतामणी 11 आणि त्यांच्या विरुद्ध सिद्धेश पॅकर, दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. प्रथमेश मयेकर चिंतामणी 11 या संघाचा आयकॉन खेळाडू आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय मंदार गुरव सिद्धेश पॅकर या संघाचा आयकॉन खेळाडू. सामना क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दिवस क्रमांक 1 या स्पर्धेचा हा क्रिकेटचा महासंग्राम. हे भव्य दिव्य आयोजन आणि हेच आयोजन पाहण्यासाठी मात्र ही सर्वच प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ऋत्विक नागले गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. ऋतिक नागले गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. मार्गस्थ आहे क्रिकेटचा महासंग्राम. जिंकणार कोण सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर पाहायला मिळते. ओहो चांगला बॉल ऋतिक नागले. बरोबर पहिलाच बॉल हाताळत असताना काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. मागील वर्षी देखील चांगला खेळ याच गोलंदाजाने केला होता. या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या पर्वामध्ये संपूर्ण स्पर्धा गाजवली होती ऋतिक नागलेने आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. पण संघ मात्र बदलला यावर्षी. सिद्धेश पॅकर या संघाकडून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला गॅप शोधून काढलाय. गॅप मधून बॉलला पाठवलंय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पलीकडे आलाय. अथर्वच्या बॅट मधून हा पहिला चौकार. आणि शैलेश हरमळकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. जर त्यांनी या मॅच मध्ये 3 झेल पकडले तर 1001 रुपयाचं विशेष पारितोषिक राहुल सावंत यांच्याकडून दिलं जाईल शैलेश हरमळकर यांना. चौकार आलाय अथर्व याच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि तदनंतर मात्र ही एकेरी धाव पूर्ण देखील केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी थोडेसे त्या ठिकाणी स्लिप जरूर झाले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ऑन साइडला फटका खेळला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले आणि शेवटच्या क्षणाला बरोबर त्यांनी बॉल अडवलाय. ते गुरव त्या ठिकाणी तैनात होते आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिलं तर हे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ऋतिक नागले ओव्हर नंबर 2 हाताळत असताना त्यांना आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकावरती झाल्यात. सामना क्रमांक आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील 4 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. दिवस रात्र भव्य दिव्य ओव्हरऑल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. काळ्या चौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानात हा क्रिकेटचा थरार आता फटका फसलाय. स्वतः ऋतिक बॉलच्या खाली चूक करणार नाहीये. झेल त्याने पकडलाय आणि पहिली विकेट आली आहे. फलंदाज अनिकेत सरमळकर आउट. चांगली संघ बांधणी केली आहे टीम सिद्धेश पॅकर या संघाने. अगदी जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. स्वतः सिद्धेश भोसले, मंदार गुरव, आयकॉन खेळाडू आदित्य गुरव, यश जगताप, शैलेश हरमळकर, मयुरेश भवर, सौरभ पांचाळ, स्वराज परब, ऋतिक नागले, शैलेश शेडगे आणि निखिल दांडकर अशी 11 खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला सामना खेळत असताना आपण पाहतोय सिद्धेश पॅकर या संघ संपूर्ण स्पर्धेतील नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना प्रथमेश इंद्रे म्हणजे सोनू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. स्वतः संघाचा संघ मालक आहे तो बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. सोनू एक युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज आहे. हा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय सोनू. प्रथमेश इंद्रे मॅन फ्रॉम चिंचपोकळी चिंतामणी 11 या संघाकडून आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली प्रथमेश मयेकर. ऋतिकने विकेट आपल्या संघाला मिळवून दिले पहिली.
आणि आपण पाहिलं तर साई भक्त राम मोरे देखील क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र त्यांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. यावेळेला कट केलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. डायरेक्ट थ्रो, चांगला प्रयत्न सौरभ पांचाळ यांचा. तोपर्यंत एक चोरटी धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 या आकड्यावर 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 6 षटकांचा सामना आहे. सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय चिंतामणी 11. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध सामना क्रमांक 4 असताना मात्र मैदानामध्ये उतरलेत आणि 2 षटकांचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 निखिल दांडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. पहिले षटक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर अवघ्या 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसरं षटक ऋतिक नागलेने हाताळलं. अवघ्या 8 धावा खर्च करून एक महत्वाची विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 निखिल दांडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रथमेश इंद्रे सोनूला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सलामीवीर बॅटर अथर्व बॅटिंगसाठी. ओहो, पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळला होता. बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. प्रथमेश शेंद्रे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय अगदी स्लो मोशन मध्ये. प्रचंड वेगात बॉल हाताळला होता निखिल यांनी, पण बॅटची अगदी कडा घेऊन बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. नेक्स्ट बॉल फ्लिक ऑफ द रिट्स म्हणजेच मनगटाचा पुरेपूर वापर केलाय प्रथमेशने. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऋतिक बॉल पर्यंत पोहोचेल. त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. यष्टीरक्षक मयुरेश भवर आपण पाहतोय. एमबी स्पोर्टचे सर्वे सर्व आहेत. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता धावा जर आपण पाहिलं तर झाले धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. SVPL 2025 सीझन 2 शिवसेना प्रमुख चषक. या चषकावर सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. हा चषक कोण जिंकणार? गतवर्षी जर आपण पाहिलं तर शिवडी मुंबईकर्स हा संघ ही स्पर्धा जिंकला होता आणि आता मात्र हे दुसरं पर्व आहे या स्पर्धेचं. निखिल दांडकर नेक्स्ट बॉल. हो, प्रचंड वेग. पंचांकडे अपील पुन्हा एकदा. बरोबर डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. अगदी बरोबर बॅटला स्पर्श करून हा देखील बॉल निघून गेला होता आणि म्हणूनच ही काय नॉट आउट पंच घोषित करतायत. धाव पूर्ण केली आहे. एक धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 22-22. छाप सोडतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल गॅप शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉल अडवतील तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धावफलकावरती 23-23. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक गडी माघारी परतलाय टीम चिंतामणी 11. थोडेसे शांत राहिलेत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जुनी सूर अवस्था आला नाहीये. कारण एक चौकार आतापर्यंत आपण जर पाहिलं तर प्रथमेश इंद्रेच्या बॅटमधून आलाय. एक आलाय तो म्हणजे अथर्वच्या बॅटमधून. आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल चेंडूला सन्मान दिलाय. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे आणि आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 24 या आकड्यावर. 24 ऑन बोर्ड. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी देखील परतलाय टीम चिंतामणी 11. अगदी संघ व्यवस्थापक म्हणून आपण पाहतोय प्रकाश पांगम. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत टीम चिंतामणी 11 या संघासाठी. हो, यावेळेला फटका खेळलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहेत
आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर 3चा खेळ आता मात्र समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 25-25. म्हणजेच अजूनही जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातील. संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर खामकर मसाले, GW खामकर मसाले यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. आपल्या देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. GW खामकर मसाले सर्वेसर्वा माननीय श्री संजोगजी खामकर साहेबांची उपस्थिती आपल्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर मात्र आता ओव्हर नंबर 4 पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक नागले गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर म्हणजेच 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 25. एक गडी माघारी परतलाय. अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. नेक्स्ट मॅच टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे शिवडी मुंबईकर्स. हो, पहिलाच बॉल उडवून लावलाय बॉलला सीमारेषा पलीकडे. प्रथमेश एंद्रे सोनू यांच्या बॅट मधून आलाय षटकार. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. या मॅच मधील आपण पाहिलं तर आता मात्र सोनू इंद्रे यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. एक षटकार आपण पाहिलं तर अनिकेतने देखील ठोकला होता या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगला स्ट्रोक अगदी पुल केला बॉलला. हातामध्ये MB स्पोर्टची ही बॅट आणि त्याच बॅटने हा तडाखा पाहायला मिळाला. षटकार आलाय प्रथमेश सोनूच्या बॅट मधून. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकललंय अगदी बरोबर. त्याला ठाऊक आहे चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा, खराब बॉलवर समाचार घ्यायचा प्रथमेश इंद्रेला ठाऊक आहे आणि म्हणूनच की काय एक धाव आता मात्र पूर्ण केली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 32. 3.2 चेंडूंचा खेळ आता समाप्त झालाय. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. ऋतिक नागलेला आपण पाहतोय. पहिली विकेट याच गोलंदाजाने मिळवून दिली होती आपल्या संघाला. तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 15 धावा त्याने खर्च केल्यात. पुढचा बॉल लो फुल टॉस, गुडघा टेक अँड सिक्सर देख. काय फटका खेळलाय पहा. अगदी बरोबर गुडघ्यावर बसून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. अथर्वने आलाय त्याच्याच बॅट मधून हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अथर्वच्या बॅट मधून आलेला तो षटकार. बरोबर हा लो फुल टॉस बॉल त्याला पिक केला आणि त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. म्हणजेच या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 38 ऑन बोर्ड. या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले. एक षटकार ठोकला तो म्हणजे प्रथमेश इंद्रेने, दुसरा ठोकला तो म्हणजे अथर्वने. यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 षटकार या षटकामध्ये आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. यश जगतापला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये. ओहो, यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच मैदान सोडलंय प्रथमेश इंद्रेने आणि त्याची आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. चांगला झेल मयुरेश भवर म्हणजेच यष्टीरक्षक यांनी पकडला आणि म्हणूनच काय प्रथमेश इंद्रेची खेळी आता मात्र संपुष्टात आली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा उत्कृष्ट झेल अगदी बॅटला स्पर्श करून आतल्या बाजूला बरोबर मयुरेश भवर यांनी बसून हा झेल पकडलाय आणि म्हणूनच की काय सोनू आता मात्र माघारी परतले. सोनू बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. साई शालेत बॅटिंगसाठी. साईश फुलसुंदर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 39 धावा धावफलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत.
रणनीती आखली जाते टीम सिद्धेश पॅकरच्या माध्यमातून, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर आता मात्र 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रो लिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. सर्वच क्रिकेट रसिकांना विनंती असेल, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करणं विसरू नका, कारण येत्या काही काळातच आपण पाहिलं तर प्रो लिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. विपुल दादा पंडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र ओव्हर नंबर 5 हाताळण्यासाठी आपण पाहतोय शैलेश शशिकांत शेडगे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 5 चांगला खेळ, लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने केला होता आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विशाल शेलार यांच्याकडून. हे चाहते आहेत या खेळाडूचे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातंय विशाल शेलार म्हणजेच बंड्या यांच्याकडून. या गोलंदाजासाठी शैलेश शशिकांत शेडगे. ओव्हर नंबर 5 धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 39. 39 ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहे अथर्व. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईश. पहिला बॉल स्लोअर वन पिक केलाय आणि बॉलला पाठवलंय लांबच लांब आलाय षटकार. बॅटर अथर्वच्या बॅटमधून पिक केलाय. काय कनेक्शन पाहायला मिळालं, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉल पिक केला अथर्व फराट्याने आणि बॉलला फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. गतवर्षी देखील चांगला खेळ अथर्व फराट्याने केला होता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 11 बॉल मध्ये 21 धावांवर तो फलंदाजी करतोय. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. त्याला पिक करत असताना अक्षरशः बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. हाच अथर्व म्हणजेच भय्यू बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले. 4.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक ओव्हर नंबर 5 मधील. पुढचा बॉल स्लोअर वन. बसून फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅलन्स त्यांचा त्या ठिकाणी चुकला आणि त्यानंतर मात्र 1 धाव पूर्ण देखील केली आहे. म्हणजेच या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या धावफलकावरती टीमची 46 ऑन बोर्ड. 2 डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी योग्य डिसिजन पाहायला मिळतोय टीम चिंतामणीच्या माध्यमातून, कारण आपण पाहिलं तर एक डावकुरा फलंदाज अथर्व त्याच्याच बॅटमधून धावा आल्यात आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय साईश फुलसुंदर तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा डावकुरा फलंदाज. 2 डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने बॉलला अडवलंय. तोपर्यंत आणखीन 1 धाव पूर्ण केली जाईल. ऋतिक नागले त्या ठिकाणी तैनात होते आणि तोपर्यंत धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 47 ऑन बोर्ड. ओहो, यावेळेला चांगला बॉल शैलेश यांनी हाताळलाय. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले. डायरेक्ट थ्रो, यस डायरेक्ट थ्रो आणि विकेट आली आहे. फलंदाज साईश मात्र माघारी परतलेत. नेक्स्ट मॅच टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. केतन काप आपणास विनंती आहे, आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा, विनंती असेल. आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे संघ तो म्हणजे शिवडी मुंबईकर्स, म्हणजे गतवर्षीचा चॅम्पियन संघ शिवडी मुंबईकर्स इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश बेलछेडा या संघाचा आयकॉन खेळाडू आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. या संघाचा आयकॉन खेळाडू आता चाललाय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश मयेकर. प्रथमेश मयेकर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश मयेकर यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक आले राहुल नाईक यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रथमेश मयेकर यांना.
हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला, आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक स्टायलिश खेळाडू प्रथमेश मयेकर मैदानाच्या आतमध्ये 47 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. क्रिकेटचा महासंग्राम 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चांगलं कमबॅक शैलेश शेडगे यांनी केलंय, कारण पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर तदनंतर मात्र आपण पाहिलं तर 2 बॉलवरती 2 धावा आल्या आणि चौथ्या बॉलवर मात्र धावबाच्या स्वरूपातली विकेट देखील आली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शिवडी मुंबईकर्स गतवर्षीचा चॅम्पियन संघ इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांच्या विरुद्ध श्रीदा प्रियांशी नक्ष 11. स्लोअर वन पिक केलाय, उडवून लावलाय बॉलला. आल्या आल्या पहिलाच बॉल खेळत असताना पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. 53 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 गडी माघारी परतले. 4.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रथमेश मयेकर डगआउट मधूनच सेट होऊन आला असं वाटतंय, कारण त्याच्याच बॅट मधून आपण पाहिल्याचा षटकार आला. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रथमेश बेलछेडा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून वर्णी लागली टीम शिवडी मुंबईकर्स या संघाकडून. हो चांगला बॉल आहे, चांगला कमबॅक. एकच धाव आता मात्र मिळेल, म्हणजेच ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर आता 5चा खेळ समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 54 म्हणजे शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. आदित्य गुरव आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 54 धावा धाव फलकावरती झालेत. चला टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11. केतन काप आपण प्लेइंग 11 ची लिस्ट द्या आम्हाला. केतन काप विनंती असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. हे 6 चेंडू झाल्यानंतर मात्र पुढील मॅचचा टॉस केला जाईल. पहिलाच बॉल चांगला हाताळला आदित्य गुरव यांनी. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. ऋतिक नागले धावतायत, पळतायत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र विकेट आली आहे. फलंदाज अथर्व माघारी परतलेत. धावबाच्या स्वरूपातली विकेट. ऋतिक नागले मोहिल चावडा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. एक विस्फोटक फलंदाज मोहिल चावडा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळेल. 55 धावा धाव फलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. प्रथमेश मयेकर वैयक्तिक 3 बॉल मध्ये 8 धावांवर फलंदाजी करतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला आदित्य गुरव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळालेत आणि त्याच्याच पहिल्या बॉलवर धावबाच्या स्वरूपातली विकेट आली आहे. पुढचा बॉल यावेळेला काय बॉल हाताळलाय आणि बेल्स पहा कुठे जाऊन पोहोचली आहे. प्रचंड वेगातला बॉल. सगळे बेल्स कडेच पाहत राहिलेत. अगदी सीमारेषापर्यंत जाऊन पोहोचली बेल्स आणि अगदी बेल्स देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तुटलेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो एवढ्या जोरात बॉल हाताळलाय. पहा मयुरेश भवर देखील तेच पाहत आहेत. ती बेल्स देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी जाऊन पोहोचली असं सांगत असताना पाहायला मिळतात. अगदी 2 तुकडे झालेत त्या बेल्सचे. एवढ्या जोरात बॉल हाताळला होता आदित्य गुरव यांनी. प्रचंड वेगात वेग आहे या गोलंदाजाकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पहा ऍक्शन रिप्ले बरोबर जाऊन एसटीएन वरती आदळलेला चेंडू बेल जाऊन पोहोचली डायरेक्ट सीमारेषापर्यंत. नवीन बॅटर आपण पाहतोय ओंकार अडशी बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात.
55 धावा धावफलकावरती, म्हणजेच 555 आकडा पाहायला मिळतोय. 55 झालेत, 5 गडी माघारी परतलेत, 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आदित्य गुरव शेवटचे 6 बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळतोय तो. आता या शेवटच्या षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक. चांगलं षटक आतापर्यंत त्याने हाताळले या मॅच मध्ये. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी आलाय ओमकार हडशी. पुढचा बॉल पिक केलाय आणि आता मात्र ऋतिक धावतोय, बघतोय, पाहतोय, तोपर्यंत बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. आणि आला मात्र पंचांचा इशारा, चौकार. हो, चांगला बॉल. प्रचंड वेगात हाताळला होता बॉल. अगदी बरोबर जाईल यष्टीरक्षक मयुरेश भवर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 59 धावा धावफलकावरती झाल्यात, 5 गडी माघारी परतलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले गोलंदाज आदित्य गुरव यांनी. 5 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. एक धावबादच्या स्वरूपातली विकेट देखील आली. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर प्रथमेश मयेकरला देखील तंबूचा रस्सा दाखवला याच गोलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. स्वराज त्या ठिकाणी तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा हाताळला आदित्यांनी आणि हा थ्रो पाहायला मिळालाय. लेग बाईटची ही धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. म्हणजेच 6 ओव्हरचा खेळ आता मात्र समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 61. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 62 धावांची गरज असणार आहे. सामना जिंकण्यासाठी टीम सिद्धेश पॅकर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी, तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी, तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी, तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग.
काप आणि प्रथमेश बेलछेडा. प्रथमेश बेलछेडा, पहिला टॉस दाखवा सर त्यांना दोघांना. एका बाजूला शिवसेना मशाल आहे आणि दुसऱ्या बाजूला SVPL आहे. हा येस, प्रथमेश कॉल करणार आहे. येस, शिवसेना मशाल कॉल केलाय आणि SVPL म्हणजे समोरच्या संघाने टॉस जिंकलाय. केतन, प्रथमतः निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. पहिली मॅच खेळत असताना तुम्हाला पराभवाचा धक्का बसला. चांगली बॅटिंग तुमच्या माध्यमातून झाली होती, कुठे कमी पडलात? आमचं टुनिंग नीट झालं नाही पहिल्या मॅचला. आमचं आयकॉनची बॅटिंग झाली नाही. आता आम्ही ते प्रयत्न करू जिंकण्यासाठी. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथमेश, समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. काय सांगशील या स्पर्धेविषयी आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी आणि या मॅचमध्ये काय रणनीती आखली? तुमचा संघ केवढा ताकदवर आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर खूप चांगली आयोजन आहे आणि सेकंड वर्ष आहे, म्हणजे अशा टुर्नामेंट होत राहायला पाहिजे. कारण आपल्या इकडचे पण प्लेयर दिसून येतात, कारण खूप सारे यंगस्टर्स आहे आजकाल की लपलेले आहेत. तर अशा टुर्नामेंटमुळे हे बघायला भेटतात. चांगल्या चांगल्या टुर्नामेंट त्यांना पण अपॉर्च्युनिटी भेटते. आणि मॅचबद्दल बोलू तर आमची टीम, मला तर मी जसं बघितलं आहे टीम, आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे की रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन 6 ओव्हर बॅटिंग केलं पाहिजे 2-3 बॅट्समनने, तेवढंच. आणि गतवर्षीचा चॅम्पियन संघ होता शिवडी मुंबईकर्स आणि त्याच संघामध्ये तू आयकॉन खेळाडू म्हणून तुझी वर्णी लागले, त्याच्याबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल तर माझ्या ओनरला मी धन्यवाद बोलेन की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिला. कारण खरं बोलू तर मला आयकॉन हा आवडायचाच नाही, पण त्यांनी मला स्वतःहून बोलला की मेरे को कुछ भी करके तू चाहिए. तर एवढा कॉन्फिडन्स दाखवला आणि टुर्नामेंटच्या अगोदरच त्यांनी जे हार्डवर्क केलं आहेत प्लेयर बनवण्यापेक्षापासून, सगळ्या प्लेयरचं लक्ष देण्यापासून, इव्हन आज सकाळपासून सगळं ते स्वतः कमिटीमध्ये आहेत पण आमच्या पाठी लागलेले आहेत. तर आम्ही प्रयत्न करू आणि 100% देऊ ग्राउंडमध्ये आणि त्यांना यावर्षी पण हो. यस, तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस, नक्ष 11 श्रीदा प्रियांशी 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. चालू असलेल्या सेकंड इनिंगला आता मात्र सुरुवात होते. मी विनंती करेन माझी साथी समालोचक रोशनजी पातडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. तर आता मात्र हा सामना सुरू होण्यापूर्वीच मात्र एक पारितोषिकाची घोषणा करण्यात आलेली आहे. मंदार गुरव फलंदाजीला गेल्यानंतर प्रथमेश मयेकर यांनी जर त्यांची विकेट पटकावली तर प्रथमेश मयेकरला अविनाजी मिडबावकर AC इव्हेंट्स यांच्याकडून 5,001 रुपयांचा पुरस्कार असेल. आणि प्रथमेश मयेकरच्या गोलंदाजीवरती मंदार गुरवने जर एका ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले तर मंदार गुरवला सुद्धा AC इव्हेंट्स कडून 5,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. बघा, पारितोषिक पटकावण्याची ही नामी संधी आहे या दोन खेळाडूंकडे. एका बाजूला प्रथमेश मयेकर आहे, ज्याला आपण काळा चौकीचा गिरीश कोचरेकर म्हणून सुद्धा ओळखतो, आणि दुसऱ्या बाजूला मंदार गुरव अर्थात काळा चौकीचा बंड्या. या दोन खेळाडूंवरती पारितोषिकांची घोषणा केली गेली आहे. परंतु सध्या आपण सुरुवातीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गेलाय तो सिद्धेश भोसले ऑन स्ट्राईक आणि प्रथमेश मयेकर गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, पहिलाच बॉल. काय फटका खेळलाय, ऍटिट्यूड पहा या खेळाडूचा. जिस बल्लेबाज के बुलंद हौसले उस बल्लेबाज का नाम है सिद्धेश भोसले. काय शॉट खेळलाय पहिल्याच बॉलवर, इरादे स्पष्ट करतोय. 62 टू विन. आणि सिद्धेश भोसले यांच्यासाठी सुद्धा एक पुरस्कार आलेला आहे. या ठिकाणी मात्र विशालजी शेलार यांच्याकडून हा पुरस्कार आहे. जर सिद्धेश भोसले यांनी सलग 3 षटकार ठोकले या ओव्हरमध्ये तर मात्र त्यांना सुद्धा 5,001 रुपयांचा पुरस्कार त्यांना सुद्धा दिला जाणार आहे. परंतु हा पुरस्कार असेल तर विशालजी शेलार यांच्याकडून. पहिलाच बॉल. काय ऍटिट्यूड पाहायला मिळाला सिद्धेश भोसले यांच्या माध्यमातून. आज या स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये सुद्धा ते आहेत आणि एक खेळाडू म्हणून सुद्धा आज त्यांची टीम आहे मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश पॅकर. ओहो, यावेळेला मात्र इट का जवाब पत्थर से परफेक्ट यॉर्कर यावेळेला हाताळला जातोय. उत्साह पहा सर्व खेळाडूंचा. एकाच परिसरातले हे दोन्ही खेळाडू आहेत. आज एकमेकांच्या विरोधात. प्रीमियर लीग स्पर्धा ही अशीच असते. एका
एकाच विभागातले सर्व खेळाडू एकत्र येतात, त्यांना मात्र लाईव्ह ऑप्शनच्या माध्यमातून विभागून दिलं जातं आणि मग ते स्पर्धेदरम्यान एकमेकांच्या विरोधात ज्या वेळेला असतात ना, ती मजा काहीशी वेगळी असते. एक वेगळा आनंद आपल्याला त्या स्पर्धेदरम्यान घेता येतो आणि असाच आनंद आहे प्रथमेश मयेकर विरुद्ध सिद्धेश भोसले. या वेळेला मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, थोडीशी जास्त उसळी या वेळेला दिली गेली होती बॉलला आणि गोलंदाजाने मला वाटतं या वेळेला रिव्ह्यूची मागणी केली आहे. तसं तर बघायला गेलं तर ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, त्यामुळे त्याच्यावर कुठेतरी आक्षेप घेतला गेला तो प्रथमेश मयेकर यांच्याकडून. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टमची मागणी आणि या रिव्ह्यूच्या माध्यमातून मात्र आता काय निष्पन्न होतं ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. आमच्या टीव्ही अंपायर कडून मात्र याचा पडताळा केला जाईल आणि व्हाईट बॉल असेल. रिव्ह्यू घालवलेला आहे, यानंतर मात्र या डावामध्ये तुम्हाला कोणताही रिव्ह्यू घेता येणार नाही. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय मात्र योग्य होता. एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत, अतिरिक्त धाबा येणार आहेत, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 7 या धावसंख्येवर. 2 चेंडू पूर्ण 7 धावा, 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. हो, आणखीन एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेश प्रवीण मयेकर, ज्याला आपण काळा चौकीचा गिरीश कोचरेकर या नावाने सुद्धा आपण ओळखतो, कॉइन बॉक्स गोलंदाजी ज्याला म्हटली जाते, अगदी अचूक टप्प्यावरती मात्र केली जाणारी गोलंदाजी सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली आहे या प्रथमेश मयेकर या गोलंदाजाकडून. सारखीच गोलंदाजीची शैली आहे या गोलंदाजाची, अगदी गिरीश कोचरेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांना कुठेतरी मात्र फॉलो करत आज मात्र ही ऍक्शन त्यांना मिळाली आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, फ्लॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट इन टू दी बास्केट. सिद्धेश भोसलेची विकेट, फलंदाज बाद, विकेटचं पतन. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे, क्रिकेटचं हे द्वंद्व युद्ध आहे आणि यावेळेला मात्र प्रथमेश प्रवीण मयेकरला मिळाली सिद्धेश जयसिंग भोसले यांची विकेट. जशास तसे मात्र आज उत्तर देण्याचा प्रयत्न होणार. प्रत्येक संघ एका वेगळ्या ताकदीने आज ही स्पर्धा खेळण्यासाठी उतरलाय. वेगळ्या ताकदीने मात्र आज सर्व संघ आपण उतरलेले बघत आहात. एक प्रतिष्ठेची, एक मानाची स्पर्धा या शिवडी विधानसभेतील मात्र या सर्व खेळाडूंमध्ये 10 संघ सहभागी झालेत या दुसऱ्या पर्वामध्ये. आणि मात्र आता मैदानाच्या आतमध्ये शैलेश हरमळकर जात आहेत आणि त्यांनी जर षटकारांची तिकडी पूर्ण केली या मॅच दरम्यान तर राहुल सावंत यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा पुरस्कार. पहिला बॉल यावेळेला अप्परकटचा फटका, स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय, नजाकत पाहायला मिळते या फटक्यामध्ये. 1 बाउंड चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4, येतोय हा चौकार शैलेश हरमळकरच्या बॅटमधून. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आता आमच्या डीजे मास्टरला सुद्धा आपण सज्ज झालेलं पाहू शकाल. डीजे छोटू, डीजे विराज. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आपण बघितला. अगदी वरच्या हेलिकॉप्टर मधून सुद्धा प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. मग अशी हेलिकॉप्टर थोडंसं वरून गेलं, त्यांना दिसलं की इथे स्पर्धा सुरू आहे, शिवडी विधानसभेमध्ये क्रिकेटचा महासंग्राम सुरू आहे, म्हणून त्यांनी हेलिकॉप्टर थोडंसं खाली आणलं ही स्पर्धा थोडीशी अजून जवळ जाऊन बघावी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 11 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 5 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 51 धावांची गरज आहे. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकादरम्यान चिंतामणी 11 संघाने ज्या वेळेला बॅटिंग केली 8 धावा बनवल्या होत्या, कोणतीही विकेट मात्र गमावलेली नव्हती. तर दुसऱ्या इनिंग मधून सिद्धेश पाकर 11 धावा जमवल्यात, 1 विकेट मात्र गमावलेली आपण बघतो ती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस.
नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी मार्क वरती. स्वराज परब आणि स्वराज परब सोबत मात्र शैलेश हरमळकर असे सलामीचे दोन फलंदाज आपण एक विकेट गमावल्यानंतर आपण आता दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाजी बघतोय. आणि गोलंदाजीसाठी आपण जर सध्या पाहिलं तर ओमकार हडशी, गतवर्षी ओमकार हडशी मात्र शिवडी मुंबईकर या संघामध्ये खेळत होता. यंदा मात्र आपण जर पाहिलं तर चिंतामणी 11 या संघाकडून मात्र खेळताना तो दिसतोय. चांगली फाईट होणार आहे. सध्या आपण जर पाहिलं तर यानंतर सुद्धा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलचा स्वराज परबने पुरेपूर समाचार घेतलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पार, येतोय षटकार. धावांचा पाठलाग करते सिद्धेश पॅकर. पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल, वाईड लाईन यॉर्कर. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू या वेळेला हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आहे तो ओमकार हडशीच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 2 बॉलवरती थोडासा महागडा ठरला, परंतु या वेळेला मात्र चांगला कमबॅक. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक. 3 चेंडू 10 धावा. तिसरा चेंडू मात्र योग्यरित्या हाताळला गेला. अचूक लाईन आणि लेन्थ सोबत स्वराज परब आणि ओमकार हडशी यांच्यामध्ये मात्र चालू असलेली मॅच आपण बघतोय. एका बाजूला सिद्धेश पॅकर आहे, दुसऱ्या बाजूला चिंतामणी 11 चिंचपोकळी. हो, परत एकदा मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जरी फलंदाजांनी सजवले असले तरी मागील 2 बॉल जे आपण पाहिलेत ओमकार हडशीचं खूप चांगलं पुनरागमन आपल्याला होताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. यानंतर श्रीदा प्रियांशी नक्ष 11 विरुद्ध शिवडी मुंबईकर असा सामना होणार आहे. गतवर्षीचा विजेता संघ, टायटल विनर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. राज रावल, आपण जिथे कुठे असाल तर आपण आपल्या टीमशी संपर्क साधायचा आहे. संघ परत एकदा मोठा फटका सजवला गेलाय. आणखीन एक दिमागदार षटकार पाहायला मिळेल स्वराज परबच्या बॅटमधून. स्वराज मात्र आता मैदानावरती राज करण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे मात्र जमा झालेली आहे. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांचे. ओमकार हडशी विरुद्ध स्वराज परब. या वेळेला इनसाइड आउट, राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. अगदी झाडा झुडपांमध्ये मात्र बॉलला पाठवून दिलं स्वराज परबने. आणखीन एक ठोकलाय दर्जेदार षटकार. बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी मात्र 29 धावांची गरज आहे. तसं पाहायला गेलं तर लक्ष जास्त मोठं नाही आहे, कारण 62 धावा, अगदी आपण मगाशी जसं पाहिलं 93 धावांचं टार्गेट जर या मैदानावरती सेट केलं जाऊ शकतं आणि ते चेस केलं जाऊ शकतं, तर इकडे मात्र फक्त 62 धावांची गोष्ट आहे. आणि या 62 धावांचा पाठलाग मात्र करत असताना सिद्धेश पॅकर, सिद्धेशजी भोसले यांच्या संघाने मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16.5च्या सरासरीने 1 गडी गमावलाय आणि 33 धावा जमवलेत. उर्वरित 24 बॉलमध्ये अजून 29 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आणि जर प्रथमेश मयेकरच्या गोलंदाजीवरती सलग 2 षटकार जर शैलेश हरमळकरने ठोकले तर त्यांच्या पिताश्री ज्ञानेश्वरजी हरमळकर यांच्याकडून त्यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दिला जाईल.
बघूया पारितोषिकांचा वर्षाव तर होतोय, बक्षिस लावली तर जात आहेत, परंतु ती पटकावणार कोण? मगाशी आपण एक बक्षीस आलेलं पाहिलं होतं ते प्रथमेश आणि बंड्यासाठी, त्यानंतर बक्षीस आलेलं पाहिलं होतं ते सिद्धेश भोसले यांच्यासाठी. सध्या मात्र बक्षीस आहे ते शैलेशसाठी. आणि हा पहिला षटकार आलाय, हवा हवाई षटकार, सडक पे कडक. बावीस वर बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूने शैलेश हरमळकर 4 चेंडू 11 धावांवरती. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 40 वर 1 सध्या आपण परिस्थिती बघतोय सिद्धेश पॅकर या संघाची. पाठलाग करायचा आहे 62चा, अजून 22 धावा गरजेचे आहेत आणि बॉल शिल्लक राहिले ते मात्र 22. 22 बॉल 22 आणि यावेळेला इनसाइड आउट. क्लासिकल अंदाजाने पाठवलं चेंडूला, परत एकदा सीमारेषा पार 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 पार. षटकार काळा चौकीमध्ये आल्यानंतर 2 परब खूप फेमस आहे, एक तर स्वप्नील परब आणि सध्या आपण पाहतोय तो स्वराज परब. आतापर्यंत या टेनिस क्रिकेटवरती आपण जर पाहिलात तर या काळा चौकी परिसरातून स्वप्नील परबनं सुद्धा या आपल्या काळामध्ये क्रिकेट गाजवलं आणि सध्या आपण जर पाहिलं तरी SVPL गाजवताना आपल्याला बघायला मिळतो तो स्वराज परब. खूप चांगली खेळी करतोय आपल्या संघाच्या विजयासाठी. सध्या धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 या धावसंख्येवर. शेवटचे 2 चेंडू या तिसऱ्या षटकातले शिल्लक आहेत. 62चं टार्गेट आहे, अगदी सहजतेने मात्र त्याचा पाठलाग होताना दिसतोय. 8 चेंडूत 28 वरती आहे स्वराज आणि शैलेश मात्र 4 चेंडूत 11 धावांवर बॅटिंग करत असताना परत एकदा उडवला. धमाकेदार बॅटिंग आपण पाहतोय स्वराज परब याची. 52 धावा स्कोर कार्डवर, फक्त 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अजून थोड्याशा धावा जर असत्या तर मला वाटतं स्वराज परब या मॅच मध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करू शकला असता, परंतु त्याच्या अर्धशतकासाठी मात्र त्याला 16 धावांची गरज आहे आणि जिंकण्यासाठी टीमला 10 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये मात्र फटका सोडलाय. यावेळेला मात्र 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार येतोय. डीजेला मात्र काही संधी थांबण्यात वेळ नाहीये. वाजवत राहा.
वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम सिद्धेश पॅकर अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक. परंतु साखळी फेरीची स्पर्धा आहे, इथून पुढे अजूनही संधी तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळे त्या सामन्यांमध्ये खूप चांगला खेळा आणि खूप चांगलं खेळून जिंकण्याचा प्रयत्न करा, हीच अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूने मात्र चिंतामणी 11 या संघाकडून चांगली फाईट देण्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष छोटं होतं आणि त्यामुळे